पाहूयात। मंत्री छगन भुजबळ येवला तालुक्याच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्याला निघालेले आहेत। मात्र मराठा समाजाचा विरोध लक्षात घेता त्यांनी आपला मार्ग बदललाय। त्यांना पहिले विरोध येवल्यातल्या विंचूर चौफुली इथं होणार होता। त्यासाठी विंचूर चौफुलीमध्ये मराठा आंदोलक जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे भुजबळ आता विंचूर चौफुली मार्गे जाणार नाहीयेत। तर सध्याची आपण महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय। छगन भुजबळ हे येवला तालुक्याच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यासाठी निघालेले आहेत। मात्र आता मराठा समाजाचा विरोध त्यांना सातत्याने होतोय, म्हणून आता त्यांनी आपला मार्ग बदलण्याचं ठरवलेलं आहे। सुरुवातीला ते विंचूर चौफुली इथं जाणार होते, मात्र आता या ठिकाणी मराठा आंदोलक हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे त्यांनी त्यांचा मार्ग बदललेला आहे। मंत्री छगन भुजबळ यांचा जो नियोजित दौरा आहे, हा दौरा आम्हाला मराठा समाजाला काही मान्य नाही। ते अनेक सभा घेतात, त्याच्यामध्ये सांगता की हा सातबारा का तुमच्या बापाच्या उतारावरती त्या नावावरती आहेच आमच्या। आणि मराठा समाजातलं संपूर्णपणे साहेब जे सांगता 90% सोबत आहे, कुणी साहेबांच्या सोबत नाही। सगळा समाज रस्त्यावर उतरलाय। ज्या सोमठाण्यामध्ये जाणार होते तिथे 1500 लोक रात्री तिथे होते, पोलीस बंदोबस्त होता। कुणी दबाव आणायचं काही कारण नाही। आणि साहेबांना आमचं सांगणं आहे प्रामाणिकपणे की तुम्ही सुद्धा 8 तास धरू नका जाण्याचा। लोकांचा तुम्हाला प्रचंडपणे या ठिकाणी विरोध आहे। तर आपण सध्याची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय। महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसानं कहर केलेला आहे आणि येवला तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आता मंत्री छगन भुजबळ हे निघालेले आहेत। मात्र सातत्यानं मराठा समाजाचा विरोध त्यांना होतोय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा समाज हा एकवटलेला आणि आक्रमक झालेला आहे। आणि छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवलेला आहे आणि त्यांच्या याच भूमिकेला विरोध म्हणून येवल्यामध्ये आज छगन भुजबळ हे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी येतात, त्यांना विरोध दर्शवतात। तर आपण आपले प्रतिनिधी अभिजित सोनाणे यांच्याशी चर्चा करणार आहोत। अभिजित, आपण सध्या पाहतोय छगन भुजबळ हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघालेले आहेत, मात्र आता मराठा समाजानं त्यांना विरोध दर्शवलेला आहे, त्यामुळे त्यांनी मार्गच बदललेला आहे। काय अधिक माहिती आहे? कालच खरं तर छगन भुजबळ येवल्याच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळाली होती आणि नंतर येवल्यामधील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक बैठक घेऊन त्यांच्या या सगळ्या दौऱ्याला विरोध केलेला होता। आणि आता काही वेळापूर्वी छगन भुजबळ यांच्या या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि विंचूर चौफुली हा जो मार्ग आहे त्या ठिकाणी मराठा आंदोलक एकत्र जमलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी घोषणाबाजी छगन भुजबळ यांच्या विरोधात करायला सुरुवात केलेली होती। त्यामुळे पोलिसांच्या विनंतीनंतर छगन भुजबळ यांनी आपल्या संपूर्ण दौऱ्याचा जो मार्ग आहे तो बदललेला आहे आणि आता दुसऱ्या मार्गाने ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला जात आहेत। विशेष म्हणजे एक ऑडिओ क्लिप देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेली होती। त्यामध्ये मराठा आंदोलकांनी भुजबळांना आपल्या गावात न येण्याची विनंती केलेली होती। आपण गावात आला तर गावातलं वातावरण बिघडेल अशा पद्धतीचा इशारा या आंदोलकांकडून देण्यात आलेला होता। आणि त्यामुळे एकूणच संपूर्ण खबरदारी जी आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या दौऱ्यामध्ये पोलिसांकडून घेतली जाते। प्रचंड असा बंदोबस्त भुजबळ यांना देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या संपूर्ण कॅनवॉयमध्ये देखील पुढे आणि मागे पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून रस्त्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण खबरदारी आणि काळजी जी आहे ती पोलिसांकडून देखील घेतली जाते। या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर मागच्या काही दिवसांपासून सातत्याने मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद जो आहे तो रंगलेला आपल्याला पाहायला मिळतो। आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने होत होते। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशा पद्धतीची छगन भुजबळांची भूमिका आहे आणि त्यामुळे ओबीसींची मोठ बांधण्याचा प्रयत्न देखील भुजबळांनी केलेला होता आणि त्यामुळेच कुठेतरी रोष जो आहे मराठा आंदोलकांचा तो छगन भुजबळांवर आहे आणि त्यामुळे आमच्या गावात येऊ नका अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो ठिकठिकाणचे मराठा आंदोलक छगन भुजबळ यांना देताना पाहायला मिळतात। मात्र मी या ठिकाणचा आमदार आहे, मंत्री आहे आणि लोकांचं जे नुकसान झालंय, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्यामध्ये सरकार त्यांच्या सोबत आहे हा दिलासा शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे, जरुरी आहे। आणि त्यामुळे ज्या ठिकाणी विरोध होईल त्या गावात जाणार नाही, मात्र अन्य ठिकाणी मी नुकसानीची पाहणी करण्यासाठी जाणार। अगदी बरोबर आहे अभिजित, खरं तर तुम्ही ही सध्या माहिती देताय। भुजबळ यांचा जो दौरा आहे येवल्यामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघालेले आहेत, हा मार्ग आता काही कारणास्तव बदललेला आहे। मराठा आंदोलकांनी आता त्यांना विरोध दर्शवलेला आहे। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या माहितीबद्दल। नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यासाठी येत होते, त्यावेळी इथे विंचूर चौफुली कार्यकर्ते त्यांना विरोध
करण्यासाठी जमलेले होते आणि त्यांना काळे झेंडे दाखवणार होते. आपण बघू शकतो की कार्यकर्त्यांचा मोठा इथे जमाव जमलेला असल्यामुळे भुजबळ साहेबांनी त्यांच्या नेहमीच्या ज्या रूटनी जाणार होते त्या रूटमध्ये बदल करत ते दुसऱ्या मार्गाने निघून गेलेले. त्यामुळे कार्यकर्त्यांना घाबरले की काय भुजबळ साहेब असं वाटतंय. आपल्याबरोबर शाहू महाराज त्यांना आपण विचारूया, भाऊ मला काय सांगा, तुम्ही भुजबळ साहेबांनी रस्ता बदललेला आहे. असं आहे, त्यांनी काल त्या ठिकाणी वक्तव्य केलं होतं का बा मला कोण अडू शकतं. हा अडवायचा प्रश्न नाही, हे लोकशाही मार्गाने चालणारं राज्य आहे. या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी तिथं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची पाहणीचा दौरा त्यांनी आखला होता, परंतु त्याचे पंचनामे या ठिकाणी आधीच झालेले आहेत. कलेक्टर साहेब स्वतः येऊन तलाट्यांनी तिथं पंचनामे केले. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही कुणबी आहोत, आमच्या इथं तुम्ही काही येऊ नका, हे सातबारे आमच्या बापाच्या नावावर येते असं तिथलं काल शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यांनी काल निवेदन सुद्धा पोलीस स्टेशनला दिलं होतं, प्रांतांकडे पण दिलं होतं की या ठिकाणी भुजबळांनी या ठिकाणी काही येऊ नये. आणि राहिला प्रश्न या ठिकाणी निदर्शनं करायचा, तर आम्ही या ठिकाणी जे काही काळे झेंडे दाखवत होतो त्याचा मागचा उद्देश एवढाच होता की ज्या ठिकाणी तुम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहात याच्यातनं या ठिकाणी समाजामध्ये मोठी दुरी तयार होते. कारण की मराठा समाज आणि ओबीसी समाज हा कायम गाव पातळीवरती कायम एकत्रितच राहिलेला आहे, परंतु आपण ते सारखे वक्तव्य करून या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहात. याबद्दल तर आपल्याला समज यावी आणि हे तरी थांबावं यासाठी आम्ही या काळे झेंडे दाखवतो. दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ नये आणि शेतकऱ्यांनी सांगितलेलं असं लांब आम्ही त्यांना विरोध करण्यासाठी आम्ही करणार होतो असं इथे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. अजय सोनवणे, साम टीव्ही, येवला. तर आपण सध्याची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय. आता आपण दृश्य पाहिली येवल्यातील विंचर चौफुली तर मराठा आंदोलक जमलेले आहेत आणि भुजबळांच्या या पाहणी दौऱ्याला कुठेतरी त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. काळे झेंडे सुद्धा दाखवलेले आहेत.